कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकच्या कांद्याला श्रीलंकन बाजारपेठेत मोठी मागणी वाढलेली पाहायला मिळते। लासलगावहून श्रीलंकेसाठी कांद्याने भरलेला पहिला कंटेनर रवाना झालाय। श्रीलंकेनं आयात शुल्क कमी केल्यानं निर्यात वाढणार आहे। श्रीलंकेसोबतच मलेशिया, दुबईतही कांदा निर्यात वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कांदा उत्पादक शेतकरी आनंदी झालेला आहे, कारण नाशिकच्या कांद्याला श्रीलंकन बाजारपेठेत मागणी वाढलेली पाहायला मिळते। लासलगावहून श्रीलंकेसाठी कांद्यानं भरलेला पहिला कंटेनर आता रवाना झालाय। श्रीलंकेनं आयात शुल्क कमी केल्यानं निर्यात वाढणार आहे। श्रीलंकेसोबतच मलेशिया, दुबईतही कांदा निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भातला अधिकचा तपशील। सध्या मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याला चांगला दर मिळतोय। खरं तर देशातलं एक सर्वात मोठं उत्पादन कांद्यासाठी जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे। त्यामुळे कधी कांद्याचे दर पडले तर याचा मोठा फटका जो आहे तो कांदा उत्पादकांना बसतो। पण मध्यंतरीच्या काळामध्ये श्रीलंकेने सुद्धा कांद्याच्या आयातीवरती जो शुल्क असतो तो कमी केल्याने भारतातला कांदा श्रीलंकेमध्ये जाईल अशा पद्धतीचा अंदाज होता आणि त्यामुळे दर वाढतील असंही जे काही अभ्यासकांचं म्हणणं होतं। आता हा कांदा जो आहे तो श्रीलंकेमध्ये निर्यात जे होताना बघायला मिळतो। पहिला कंटेनर आता नाशिकमधून हे रवाना झालेला आहे आणि त्यामुळे आगामी काळात हे कांद्याचे दर जे अजून वाढतील अशा पद्धतीचं माहिती मिळते। त्यामुळे एकूणच ही संपूर्ण बातमी आहे जी कांदा उत्पादकांसाठी जी आहे ती दिलासा देणारी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। जी 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 धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।